अँड नाऊ डेज सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा समजा काही जण कन्फ्यूज पण होणारं क्वेश्चन की एकदम आपण फ्रेशर असेल राईट आणि एकदम बिगनर लेवल असेल आपली अँड्रॉइडमध्ये आणि आपण सध्याच जस्ट लाईक स्टार्ट केलं असेल अँड्रॉइडमध्ये अँड्रॉइड शिकणं की अँड्रॉइड कसं वर्क करते राईट. तर खूप साऱ्या जणांना येणार एक क्वेश्चन तो म्हणजे की जेटपॅक कंपोजकडे जायचं यू आयसाठी की एक्झामिलकडे जायचं. तर या केसमध्ये माझं एक सजेशन असं राहील की जर एकदम तुम्ही फ्रेशर असाल याआधी तुम्ही कॉलेजमध्ये किंवा समजा स्वतःहून अँड्रॉइडची प्रॅक्टिस केली नसेल किंवा समजा अँड्रॉइड कसं वर्क करते ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती नसेल तर फर्स्टली आय रिकमेंड की यू कॅन गो विथ द एक्झाम्पल. सगळ्यात पहिले यू आयसाठी तुम्ही एक्झाम्पल शिका. का? कारण की एक्झाम्पलमध्ये कसं असतं आपलं बेसिक व्ह्यू बेस सिस्टीमनं काम करते राईट. एक व्ह्यू बेस सिस्टीमच्या मदतीने सिम्पल लेआउटच्या मदतीने तुम्हाला अँड्रॉइडमध्ये यू आय डेव्हलप करावं लागतं राईट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एक्झाम्पल तुम्हाला ॲज अ फ्रेशर समजणं म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही समजा एक 10-15 दिवसात जरी दिले तर 100% तुम्हाला एक्झाम्पल क्लिअर होऊन जाईल. काही प्रॅक्टिस केले तर थोडे बहुत आणखी प्रोजेक्ट वगैरे जर केलं तर 100% क्लिअर होऊन जाईल. बट ॲज अ फ्रेशर तुम्हाला दोन्ही पण गोष्टी येणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल पण आलं पाहिजे आणि जेटपॅक कंपोज पण आलं पाहिजे. आता हे दोन्ही गोष्टी काय इम्पॉर्टंट आहे. एक असं सिनियर कन्सिडर करा ज्यामध्ये तुम्हाला जेटपॅक कंपोज येत असेल पण एक्झाम्पल येत नसेल. तर त्या केसमध्ये होतं काय प्रॉब्लेम की समजा तुम्ही IT मध्ये इंटर पण चालत राईट. आता इंटर झाल्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट असाईन होतो आणि जर प्रोजेक्ट असाईन झालेला प्रोजेक्ट जर खूप ओल्ड असेल खूप दिवसांपासून जर समजा तो रन होत असेल तर तो प्रोजेक्ट 100% शुअरिटीनं सांगतो की तो प्रोजेक्ट एक्झाम्पलमध्ये असेल राईट. प्रोजेक्ट जर एक्झाम्पलमध्ये असला तर त्या केसमध्ये तुम्हाला एक्झाम्पल येणं पण खूप इम्पॉर्टंट. मग त्या केसमध्ये तुम्ही असं आन्सर नाही करू शकत की मला एक्झाम्पल येत नाही मी आता जेटपॅक कंपोजच्या मदतीने मी EY डेव्हलप करून देतो. तर त्या केसमध्ये एक्झाम्पल येणं पण खूप इम्पॉर्टंट आहे राईट. ओके. आणि सेकंड थिंग इज की जर प्रोजेक्ट जेटपॅक कंपोजमध्ये असेल तर मग तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेटपॅक कंपोजमध्ये ऑलरेडी मूव ऑन होऊ शकता राईट जर तुम्हाला जेटपॅक कंपोज जर प्रॉपर येत असेल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी असं का सांगतो कारण की बेसिकली होतं काय की नाऊ डेजमध्ये जेटपॅक कंपोज खूप बूममध्ये आणि जेटपॅक कंपोज खूप सारे यूज पण करतात. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे राईट. बट द थिंग इज की ऑलरेडी जेटपॅक कंपोज आपण यूज तर करतोय राईट. बट जे पण ओल्ड प्रोजेक्ट आहेत जे आतापर्यंत म्हणजे खूप साऱ्या दिवसांपासून चालू आहेत तर कंपनीज त्या प्रोजेक्टला आतापर्यंत मायग्रेट केली नाही आहे. 100% नाही मायग्रेट केलेले. म्हणजे आपण असं कन्सिडर करू शकतो की काही प्रोजेक्ट मायग्रेट झालेले आहेत बट काही प्रोजेक्ट आर स्टील नॉट मायग्रेटेड राईट. तर त्या केसमध्ये तुम्हाला एक्झाम्पल यूज करावं लागेल राईट. तर एक्झाम्पल पण आलं पाहिजे आणि जेटपॅक कंपोज पण आलं पाहिजे ॲज अ फ्रेशर. ओके. सो या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू. बाय.